श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 14 मे 2026 रोजी शुक्र ग्रह आपल्या वृषभ राशीतून बाहेर पडून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शुक्राला प्रेम, सौंदर्य, सुखसुविधा, कला आणि पैशाचा कारक मानलं जातं. जेव्हा शुक्र राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या नातेसंबंधावर, आर्थिक स्थितीवर, आकर्षणावर आणि लाईफस्टाईलवर स्पष्टपणे दिसून येतो. मिथुन राशीत शुक्राचं हे गोचर संवाद कौशल्य, समजूतदारपणा आणि क्रिएटिव्ह विचार अधिक मजबूत करेल. या काळात काही राशींना विशेष फायदा मिळेल, तर काही राशींनी थोडी काळजी घेणं गरजेचं असेल. पहिली रास आहे मेष. या गोचरादरम्यान मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. तुमचं व्यक्तिमत्व आधीपेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल आणि छोट्या प्रवासाचे योग येऊ शकतात. कामात तुमच्या क्रिएटिव्ह विचारांचा फायदा होईल. विशेषतः तुम्ही मीडिया, लेखन किंवा कलेशी संबंधित असाल तर चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र नातेसंबंधामध्ये बोलताना थोडी काळजी घ्या, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. पुढची रास आहे वृषभ. वृषभ राशींसाठी हा काळ खूप शुभ मानला जाऊ शकतो, कारण शुक्र तुमच्यासाठी लाभदायक स्थितीत असतील. तुमच्या बोलण्यात आकर्षण वाढेल आणि लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. घरात सुखसुविधांचं वातावरण राहील आणि कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे तुमचं लक्ष अधिक वाढू शकतं. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर फायदेशीर ठरू शकतं. खूप दिवसांपासून अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. प्रेमसंबंधामध्येही सकारात्मक बदल दिसू शकतात. मात्र जास्त धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असेल. पुढची रास आहे धनु. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ नात्यांमध्ये गोडवा आणण्यास ठरू शकतो. वैवाहिक आयुष्यात समजूतदारपणा वाढेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. जर तुम्ही व्यवसायात भागीदारी करत असाल तर नवीन संधी मिळू शकतात आणि फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक आयुष्यही चांगलं राहील आणि लोकांशी चांगले संबंध तयार होतील. फक्त आरोग्य आणि वागणुकीबाबत थोडी काळजी घेणं आवश्यक असेल. पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी हे गोचर घर, परिवार आणि सुखसुविधांमध्ये वाढ घेऊन येईल. घरात एखादी नवीन वस्तू येऊ शकते किंवा घराच्या दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मित्र आणि जवळच्या लोकांकडून मदत मिळण्याचे संकेत आहेत. कामात स्थिरता येईल, पण घरातील छोटे मोठे वाद दुर्लक्ष करण्यापेक्षा बोलून सोडवणं अधिक योग्य ठरेल. आयुष्यात सुखसुविधा वाढतील
आणि परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. तसेच जुन्या कर्जातूनही दिलासा मिळू शकतो. या काळात नवीन कामं सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.